नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट के.सी. पाडवी आपल्या दुर्गम भागातील गावात आता मतदानाला जात आहे। दादा काय सांगणार, मतदानाला सुरुवात झालेली आहे, जनतेला काय आवाहन करणार? एक हे तर नक्की आहे की मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि राष्ट्रीय कर्तव्य असताना आपण सगळ्यांनी मतदान करावं। मी मतदानाला निघालो आहे। मतदान हे खरं देशाला लोकशाही टिकवण्यासाठी, राज्यघटना टिकवण्यासाठी आणि एकूणच या देशाचा कारभार करण्यासाठी लोकशाहीला खूप अनन्य महत्त्व आहे आणि निश्चितपणे हे जे कर्तव्य आपल्या दृष्टीने हे प्रत्येकाने पार पाडावं। आजच्या दिवसाला सुट्टी म्हणून कोणीही फिरायला जाऊ नये, कुठे टूर म्हणून जाऊ नये आणि आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं आणि देशाचं आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून आपली नोंद करावी अशी सगळ्यांना विनंती करतो। दादा प्रचारात आपण गावागावात पोहोचलेले, मतदान विजयाचा किती विश्वास आपल्याला आहे? एक आहे, लोकांनी, जनतेने आणि मतदारांनी मला 7 वेळा निवडून दिलं आहे। लोकांवर माझा खूप विश्वास आहे, परंतु एखाद्या परिस्थिती कुठल्या प्रकारची कुठे काय येऊ शकते किंवा अजून काय या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद पुढे सरकू शकते का ही भीती असते। पण निश्चितपणे जनशक्तीवर आमचा विश्वास आहे, धनशक्तीपेक्षाही, आणि जनशक्ती मागे टाकेल आणि वेगळ्या प्रकारचा निकाल या नंदुरबारमध्ये दिला जाईल अशी अपेक्षा आहे। एकूणच धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची ही लढाई आहे आणि जनशक्ती ही धनशक्तीच्या विरोधात उभी राहील असा विश्वास माजी मंत्री के.सी. पाडवी यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन किरण कटारेसोबत भिकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।